प्रतीक्षा करत होतीस हे काही तू नव्यानं मला सांगण्याची गरज वाटत नाही. कारण अगं आल्या आल्या मी दृष्टिक्षेप टाकला तर एकसारखी आतुरतेनं आमच्या देण्याजवळ तुझं लक्ष वेधलं होतं. नक्कीच केव्हा एकदा आपण याल आपल्या चरणाचे जुनेकर मस्तकी चर्चा करून माझं जीवन मी केव्हा पावन करेन असंच वाटत होतं मला. या असनीय गावचे सुपुत्र कारण तुम्हाला तर ठाऊक आहे आज आहे ती संकष्टी आणि ते संकष्टी सगळं आतापर्यंत आपण अगदी एक निश्चितीनं त्याचं पालन करत आलो. आतापर्यंत या व्रताला आपण कधीही खंडता पाडू दिली नाही आणि म्हणूनच तर महाआरतीची वेळ झालीये. महाआरतीनंतर तीर्थप्रसाद सुद्धा व्हायचा आहे आणि म्हणूनच तर आपण आता लगबगीनं महाआरतीची तयारी करूया. तीर्थप्रसादाची तयारी करू. सर्वांना आपापल्या स्थानी विराजित करूया. थांब जरा थांब. आता हे सगळं काही तूच मला सांगणार? अगं मला सुद्धा काही सांगू दे. अहो कारण जरी ही आता साम्प्रतच्या या परिस्थितीला जबाबदारी तुझी माझी असली तरी देवी आजची परिस्थिती मात्र फार वेगळी आहे. आता दिवसही तसाच वेगळा आहे. त्यामुळे ही जबाबदारी आजची जी आहे जी तू बोलत आहेस ही आता दोघांनी नव्हे तर आता फक्त तुला एकटीला पूर्ण करायला हवं. हीच सत्य परिस्थिती हाच सत्य दिवस. पण स्वामी आतापर्यंत असं कधी झालं नाही. कारण या व्रताची सांगता आपण उभयता आतापर्यंत करत होतो की नाही. गोष्टच खरी. काही क्षण काही अवधी पण राहिला वेळेत सर्वजण तुमची मार्ग प्रतीक्षा करत नाही होते. का? मी सुद्धा वाट पाहत होते तेव्हा तुम्ही काही क्षण थांबा ना. मी तुम्हाला सांगते नैवेद्याला पाणी सोडण्याची वेळ आता झालीच आहे. देवी इंदुमती तेवढा वेळ माझ्या जवळ नाही. कारण आजची परिस्थिती ही भयानक आहे. ही क्रूर आज आमच्या सुखी समाधानी असणारी आमच्या जनतेला त्रस्त करण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर तीन अशा अपाशवी शक्ती निर्माण झाल्या. क्रूरतेनं नटलेले पुणे जितेश्वर अगदी आसुरी आकांक्षेनं पेटलेल्या या नराधमानी आमच्या जनतेचा जीव घेणा प्रसंग निर्माण केलेला आहे. त्यामुळे या प्रसंगाला तोंड देणं महत्त्वाचं आहे. आजच्या या परिस्थितीला मला तिथं जाणं योग्य आहे आणि म्हणूनच मी निर्णय घेतला. माझं सैन्य मी तैनात केलेलं आहे. निवडक सैन्य घेतलेलं आहे. फक्त आनंदाचा गोड निरोप तुझा घ्यावा याच हेतून माझी पावलं या तुझ्या सदनात. स्वामी आनंदाचा गोड निरोप तुम्हाला का देणार नाही. आतापर्यंत ज्या ज्या कर्तव्यासाठी तुम्ही जात होता त्या त्यावेळी मी तुम्हाला आनंदाचा गोड निरोप दिला की नाही. मला ठाऊक आहे आपल्या इतरत्र कर्तव्यांपेक्षा जनतेचं संरक्षण होणं हे प्रथम आहे आणि म्हणून जनतेच्या रक्षणासाठी तुम्हाला जायलाच हवं. पण काही क्षण मी सांगते ना तुम्हाला नैवेद्याला पाणी सोडण्यात आणि तदनंतर तुम्ही जा. गणपती गजाननाजवळ आपण साकडं घालूया. अगं तुमच्या कर्तव्यात नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती घडवते. तू म्हणतेस ते सुद्धा योग्य आहे. पण काही वेळा आपण वेळेला अनुसरून ती गोष्ट करायची असते आणि त्यातल्यात अगं नवरा बायको आहोत आम्ही. अगं तू कुठली गोष्ट केलीस का आणि मी केली का? आज अगं मी जनतेच्या रक्षणासाठी यशस्वी झालो. माझा जय जयकार होणारच आहे. पण त्याबरोबर तुला सुद्धा समाधान मिळणार आहे. कारण तू पत्नी आहेस आणि तू ते करणार आहेस ती पुण्य आता मला सुद्धा. आम्ही आतापर्यंत तुमच्या शिवाय मी कुठल्याही व्रताला प्रारंभ केला नाही त्याची सांगता सुद्धा केली नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते ना आपलं कर्तव्य श्रेष्ठ आहे मी पूर्णपणे सांगते. पण काही क्षण मी लगबगीसाठी तयारी करते नाही. इंदुमती नाही माझ्याजवळ एवढा वेळ नाही. मी लवकरच तुमचं तासीने आज्ञा करते. फक्त तू माझी प्रतीक्षा करणार आहे. तुझ्या भावनं त्या भावनांचा विचार केला म्हणूनच माझी पावलं सदा डोळे मला जास्त वेळ राहता लवकरात लवकर मला जायला हवं. त्यासाठी तुझा गोड निरोप घेऊन राजा जनतेच्या रक्षणासाठी जातोय. जनतेच्या हितासाठी जनतेच्या सुखासाठी. नाही क्षमा करा मी तुमचा मार्ग पुन्हा रोखते याला सुद्धा कळलंय. स्वामी आपण जर या नैवेद्याचा असा जर अपमान केला तर काहीतरी विपरीत पडेल असं मला सतत वाटतं. कारण माझे आई बाबा मला सतत सांगायचे की व्रत सुरू असताना देवाची महाआरती
देवाला नमस्कार आणि त्यापेक्षा नैवेद्य भक्षण केल्याशिवाय नैवेद्याचा अपमान करून कुठेही जाता उपयोगाचा नाही. इंदुमती, ही गोष्ट सगळं बाजूला ठेव. अगं मी राजा आहे आणि राजाची धर्मपत्नीत्वाची महाराणी आहेस तू. इंदुमती, अगं एखादा वीर आपल्या कर्तव्यासाठी जात असताना त्याचा मार्ग बदलायचा नसतो हे तुझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही. मग ही गोष्ट माहिती असताना हे संस्कार घडले असताना सुद्धा काही तू करत आहेस. स्वामींची माझी चूक नाही. मी सांगते ते तुमच्या सुदैवासाठी सांगते. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते. माझ्या जनतेच्या सुखापलीकडे मला आणखी काही महत्त्वाचं नाही. नैवेद्याचा अपमान झाला तर देवाचा कोप होणार नाही का? अगं पण ती गोष्ट तू सुद्धा पूर्ण करू शकते. अहो पण आतापर्यंत तुमच्या व्यतिरिक्त या व्रताला मी कधी सांगता केले नाही. याच्यापूर्वी असा प्रसंग घडला नव्हता म्हणून आपण दोघे करत होतो. पण हा प्रसंग आहे तो प्राणांतिक प्रसंग आहे. मग प्राणांतिक प्रसंगाला धैर्यानं तोंड देण्यासाठी मला मात्र गेलं पाहिजे. नाही मला मात्र नको. मी तुमचा मार्ग रोखत नाहीये. मी तुमचा मार्ग अडवत सुद्धा नाहीये. मी तुम्हाला प्रथमच म्हणाले की तुमचं कर्तव्य तुम्हाला श्रेष्ठ आहे. पण मी तुम्हाला सांगते जोपर्यंत तुम्ही नैवेद्य भक्षण करत जात नाही तोपर्यंत मी द्वारावरून बाजूला फिरणार नाही. हिंदूमध्ये हा काय मूर्खपणा तुझा चाललेला आहे. माझं ऐका तुम्ही. एक तर माझ्याजवळ वेळ कमी आहे. माझी जनता धारावर पडत आहे. त्यांचं भक्षण करण्याचं आहे. असं असताना हा वेडेपणा. एवढा वेळ हो. एवढा वेळ तुम्ही अट्टहास करतात एवढ्यात नैवेद्य भक्षण करून तुझ्या झाला. मनाची समाधानासाठी मी राहिलो इथे आलो आणि तुझ्या मनाला समजून घेण्यासाठी हा वेळ तुला जातो. नाही स्वामी. बाजूला हो म्हणून मी माझ्या मनाला किती समजावलं तरी मला इथे हा काय नाही नाही. काय विपरीतच घडलं. आतापर्यंत असं कधी घडलं नाही. आतापर्यंत कितीही महत्वाची कर्तव्य असले तरी सुद्धा देवाला नमस्कार केल्याशिवाय देवाचं व्रत पूर्ण केल्याशिवाय हे कधीही केले नाही. पण काय करणार? नाही सांगता सांगता सुद्धा आपल्या कर्तव्यासाठी गेलेत खरे. मीच थोडी आहे. कारण या जनतेवरचं संकट होणं दूर होणं महत्वाचं आहे. हे व्रत मी सुद्धा पूर्ण करू शकते हे मला ज्ञात आहे. पण त्यांच्याशिवाय मी हे व्रत कधी पूर्णत्वास नेलं नाही. पण देवा त्यांच्या वतीनं मी तुझी क्षमा मागते. पण काही का असेना आज ते तुझा नैवेद्य भक्षण न करता गेले आहेत याला कारण जनता आहे. आपल्या जनतेच्या सुखासाठी स्वतःच्या जीवनाचा त्यांनी कधीही विचार केला नाही. म्हणूनच तर हे देवा हे माझ्या गणपती गजानना हे जे गेलेत ना त्यांना त्यांच्या कर्तव्यात यश प्राप्ती घडव आणि जसे ते सुखरूप गेले तसे सुखरूप माझ्यापर्यंत येऊ दे. माझ्यापर्यंत बाकी आहे. सगळेजण वाट पाहत आहेत. आरतीसाठी सगळेजण पुरवले. चला चला लवकर चला देवाच्या महाआरतीसाठी सर्वांनी समय लावा. नाटकसिको मिथुन नाईक यांनी माशी कलाकारांचा गौरव करून बहुमोल असं परचलंय. मिथुन नाईक यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे मिथुन नाईक या सद्ग्रस्तांनी आमचे हार्मोनियम वादक आदित्य धुरी आमचे उत्कृष्ट हार्मोनियम वादक आदित्य धुरी यांच्या कलाकारांचा गौरव करून हे बहुमोल स्पर्श